Hello friends, last period we have seen the next part of the necklace, page number 25. So look at the last period passages, last paragraph of page number 25. First method saw the some bracelet, then for a necklace. She tried or jewelry in a mirror. She kept asking, "You have nothing else?" Why, yes, but I don't know what you like. Suddenly, she discovered in a black satin box a superb डायमंड नेकलेस. म्हणजे आपण इथं पाहिलं होतं की तिनं विचारलं की अजून काय तुझ्याकडे आहे का नाही का, आणि मग ती म्हटली आहे, पण तुला नक्की काय पाहिजे हे मला माहीत नाही. की वाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक, तुला काय आवडतं ते. आणि त्याच्यानंतर अचानकपणे तिनं काय केलं, एक काळ्या रंगाचा शटील बॉक्स तिनं पाहिला आणि मग ते काय केलं, सुपर डायमंड नेकलेस, एक अतिशय छान अशा प्रकारचा रत्नहार तिनं त्या ठिकाणी त्या काळ्या शटील बॉक्समध्ये पाहिला. अँड हर्ट बिगॅन टू बीट with uncontrolled decide her hands trembled as she took it. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at her. आणि मग तिला धडधड त्या ठिकाणी तिची धडधड सुरू झाली आणि मग तिला अतिशय अनावर अशा अभिलाषानं तिने काय केलं, तो हार रत्नहार आपल्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातला आणि गळ्यात घालून त्या ठिकाणी आरशासमोर पाहिलं तर तिला तो खूपच त्या ठिकाणी तो हार आवडला. आणि मग इथपर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिलं की इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एकटसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. तर हर्षभर तो थोडक्यात खूपच तिला आनंद आहे. सी बिकेम व्हेरी ग्लॅड ऑर हॅपी when he wore नेकलेस, डायमंड नेकलेस. ती जेव्हा तिला तो रत्नहार त्या ठिकाणी जेव्हा गळ्यावरती घातल्यानंतर तिला खूपच आनंद झाला. इथे आपण त्या ठिकाणी पाहिले. नाउ टुडे वी आर गोइंग टू नेक्स्ट पॅराग्राफ ऑफ पेज नंबर 26. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॅराग्राफ आपण बघत आहोत. देन सी आस्क्ड अँक्सियसली hesitating, would you lend me this, just this? बघा, देन सी आस्क्ड अँक्सियसली म्हणजे थोडक्यात अस्वस्थपणे, चिंतातूर, काळजीनं तिनं, आणि घुटमळ, हेजिटेटचा अर्थ घुटमळणे, हेजिटेटचा अर्थ घुटमळणे, काकू करणे. आणि अँक्सियस म्हणजे थोडक्यात चिंतातूर, अस्वस्थ, बेचैन. आणि मग ती गोंधळून जाऊन काळजीनं घुटमळत तिनं विचारलं की वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. लेंड म्हणजे तुझा अर्थ, लेंड म्हणजे गिव, देणे. प्लीज और वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. तर कृपया मला तो हा जो रत्नहार आहे, डायमंड नेकलेस आहे, तो देशील, असा प्रश्न विचारलेला आहे की नाही. वाय येस ऑफकोर्स. हू विल से, कोण मग असणार आहे, तर मिसेस फॉरेस्टर सेज वाय येस ऑफकोर्स, का बरं, का नाही, तुला मी ते देईन, अर्थातच तुला देईन, तू ते घेऊ शकतेस. सी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रेपरसली, देन फ्लेड विथ हर ट्रेझर. तिने काय केलं, लगेच तो रत्नहार, खरे नाही, तिने काय केलं, एवढं असं म्हटल्यानंतर सी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रेपरसली. आणि मग तिने काय केले, तिला खूपच आनंद झाला आणि अतिशय आनंदाने बेहोश होऊन मिसेस फॉरेस्टरला काय केले, अतिशय आवडीनं, प्रेमानं तिच्या गळ्यावरती मिठी मारली
and then after some time she fled with her treasure. आणि तिला मग तिचा आपला जो मिसेस फॉरेस्टरकडून मिळालेला जो डायमंड नेकलेस आहे तो घेतला आणि झपाट्यानं काय केली तिथून निघून गेली. नेक्स्ट पॅरेग्राफ. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. Madame Loisel was a success. She was prettier than all the other women, elegant, gracious, smiling, and full of joy. The day arrived. The day of the party arrived. Arrived the past tense arrived. A-double-R-I-V-E. It is a मूळ verb. आणि तर याचा पास्ट टेन्स काय? A-double-R-I-V-E. बघा हे याचा पास्ट टेन्स आहे PT. हे ओरिजिनल वर्ब आणि या अराइव्ह याचं नाव काय आहे? अराइव्हल. It is a noun. Arrival is a noun of a verb arrived. तुम्हाला विचारला प्रश्न, write down the noun of following verb or following word. जर खाली दिलेल्या शब्दांचे किंवा क्रियापदांचे नाउन तयार करा तर arrive फक्त काय करायचं इथं ई चा लोप होतोय, ए घ्यायचं आणि पुढे एन. ई चा लोप ई सबस्टिट्यूट बाय ए and an. ए ई सबस्टिट्यूट बाय एन. त्या ठिकाणी हे ई कालवाच्या ठिकाणी ए एन घ्यायचं म्हणून मग हा अरायवल हे काय करायचं नाव होतं. लक्षात घ्या. तर शेवटी ॲट लास्ट द डे ऑफ द पार्टी अरायव्ड. आणि शेवटी तो पार्टीचा दिवस उजाडला किंवा उडवला. मिसेस लॉयझेल वॉज अ सक्सेस. शेवटी श्रीमती लॉयझेल हिला इथपर्यंत जाण्यासाठी जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला यश मिळालं. शी वॉज अ प्रेटियर दॅन ऑल द अदर वुमन विच वेअर इन द पार्टी. ज्या पार्टीमध्ये होत्या अशा सर्व महिलांच्या मध्ये ही मिसेस लॉयझेल खूपच मोहक सुंदर दिसत होती. एलिगंट, ग्रेसियस, स्माइलिंग अँड जॉयफुल, फुल ऑफ जॉय. सर्वात ती सुंदर असल्यामुळे लावण्य होती, आकर्षक आणि खुश असल्यामुळं ती अतिशय सुंदर दिसत होती तर स्त्रियांच्या पेक्षा. नेक्स्ट पॅरेग्राफ. शी डान्स्ड वाइल्डली विथ अ पॅशन, forgetting everything in the dream of her beauty and success, floating in a cloud of happiness. ती अतिशय सुंदर असल्यामुळे अतिशय प्रेटी आहे ही. शी इज अ व्हेरी प्रेटी, दॅट मीन्स अ व्हेरी ब्युटिफुल वुमन. आणि सर्व सौंदर्य ह्या सगळ्या गोष्टी विसरून त्या ठिकाणी अतिशय हर्ष उल्हास त्या ठिकाणी होऊन बेभान, वाईट म्हणजे थोडक्यात हिंस्त्र म्हणजे बेभान मिळतात शब्द आपल्याला. अतिशय बेभान होऊन त्या ठिकाणी त्या पार्टीमध्ये ते डान्स करत होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. मॅथेल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट about 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. They walked down toward the Shin till they found one. They were dropped off at their door in the Rue the Martyrs, and sadly it was all over for her. Matilda and her husband, Matilda and तिचा नवरा, left at about 4 o'clock in the morning. आणि त्या ज्या ठिकाणी मंत्रालयाच्या
सभागृहामध्ये कुठलं ते कार्य असेल, जे कार्यालय हॉल आहे, त्या हॉलमधून कार्यालयातून ठिकाणी सकाळी म्हणजे पहाटे 4 वाजता त्या मेजबानातून त्या हे दोघं नवरा बायको मिसेस मॅटेल्डा अँड मिस्टर मॅटेल्डा लेफ्ट आउट ऑफ द मिनिस्टरी किंवा ते हॉलमध्ये हॉल त्या मेजबानातून बाहेर पडले. वेन दे वेर फायनली इन द स्ट्रीट, आणि जेव्हा ते शेवटी तो कार्यक्रम संपून रस्त्यावर जेव्हा ते आले, they could not find a cab. Mr. and Mrs. could not find a taxi. That means a cab. कॅब म्हणजे भाड्याची मोटार. कॅब म्हणजे भाड्याने जे मोटार वगैरे मिळतात ती भाड्याची मोटार. तर त्या भाड्याची मोटारमध्ये त्यांना रस्त्यावर आल्यानंतर त्यांना मिळू शकली नाही. सो ते वॉक डाऊन टुवर्ड द सीन, आणि मग सीन टील दे फाउंड वन, आणि मग सीन जो तो काय तिथला रस्त्यावर जो तिथला भाग आहे त्याचा आपल्याकडे काही चौक असतात, बरोबर आहे. आता नाशिककरांचा आपण काय असतो दहेगाव चौक म्हणतो आपण, किंवा दाटेचा शहरात तिथला किंवा स्टँड जवळ जो आंबेडकर चौक असेल, तर अशा प्रकारे आपण शहरात त्या ठिकाणी काय बाजारांना नावं दिली असतात, किंवा पेठ म्हणतो आपण बाजारपेठ, किंवा मंडईचा भाग जो म्हणतो आपण, किंवा ग्रामपंचायतचा भाग म्हणतो आपण. अशी ठराविक जर सिटी टाईप जर असेल, मोठा भाग असेल तर त्या ठिकाणी नावं देतात. तसा ठिकाणी सीन हा एक तिथला भाग आहे त्यांच्या त्या राहण्याच्या एरियातला. तर सीन या भागापर्यंत त्यांना काय कुठल्या प्रकारचे जे भाड्याने दिले जाणारे वाहन ते मिळालं नाही. शेवटी सीन या ठिकाणी येण्यानंतर त्यांना एक वाहन मिळालं. दे वेर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन द रू द मार्टर्स, आणि मग रू द मार्टर्स हा जो त्या ठिकाणी ते राहत होते तिथला एरिया आहे. वेर दे लिव्ड द नेम ऑफ द एरिया was the Rue the Martyrs. त्या Rue the Martyrs या ठिकाणी या दोघांना त्या टॅक्सीने काय केलं, सोडलं. त्या दरवाजात, त्यांच्या घराच्या दरवाजात त्या ठिकाणी सोडलं. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर, आणि अशा रीतीनं ओव्हरचा अर्थ संपणे, ओव्हरचा अर्थ काय संपणे. आता ओव्हरचा अर्थ वर पण आहे, ऑन आणि ओव्हर आपल्याला माहिती आहे. ऑन आणि ओव्हर या दोन्हीचा अर्थ सेम आहे. ऑन म्हणजे वर आणि ओव्हर म्हणजे वर. पण ऑन म्हणजे काय की बघा, द चॉक इज ऑन द बुक, हा वर आला, आणि रूप इज ओव्हर माय हेड, हा जो छप्पर आहे, जो पत्रा जो आहे, सेट जो आहे तो माझ्या डोक्याच्या वरती, पण वरती म्हणजे काय म्हणजे अंतर आहे त्याला वरती ओव्हर म्हणजे वरती. परंतु जर काय अंतरमध्ये असेल तर त्याला ओव्हर शब्द वापरायचा. आणि सलग असेल त्या एखाद्या वस्तूच्या वरती आहे पण चिकटून सलग आहे, चिकटून आहे, त्यावेळेस ऑन वापरायचा. तर या ठिकाणी हा ओव्हर आहे, पण हा ओव्हरचा अर्थ घ्यायचा नाही. तर हा ओव्हर, हे ओव्हर जे आहे ते प्रिपोजिशन आहे, आणि हे ओव्हर जे आहे ते वर्ब आहे, क्रियापद आहे. हे शब्द ज्या वेळेस तर हे क्रियापद आहे. ओव्हरचा अर्थ संपणे. तर अशा रीतीनं तिचा तो शेवटी आतापर्यंत दिवसाची वाट बघत होती की तिला ड्रेस पाहिजे होता किंवा दागदागिने पाहिजे होते, तिला त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात तिला आनंद घ्यायचा होता. तर अशा रीतीचा दिवस त्या ठिकाणी संपला, केवळ फॉर हर, तिच्यासाठी तो दिवस संपला. नेक्स्ट पॅराग्राफ. इन अ फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. But suddenly she uttered a cry. She no longer had the necklace round her neck. बघा, in front of, बघा, she stand in front of, or she stood in front of the mirror. When she stood in front of mirror, because she took a final look at herself in all her glory. तिला
अभिमानाने बघा, अभिमानाने म्हणजे आपण तिला अभिमान होता की मी किती सुंदर आहे म्हणून. तर शेवटी आणि शक्यतो अशी लोकांना काय सवय असते त्यामध्ये विशेषतः स्त्रियांना नटल्यानंतर अशी सवय असते की पुन्हा पुन्हा तिकडे आरशामध्ये बघायचं आणि म्हणून ती अभिमानाने आता तिला अगोदर गर्व होता की मी ती सुंदर आहे म्हणून. आणि म्हणून अभिमानाने इन हर ग्लोरी तिने काय केलं, आरशासमोर जेव्हा ती स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी उभी राहिली, दॅट टाइम सडनली सी अटर्ड अ क्राय. त्यावेळेस ती अचानकपणे जोरात जोरात फोर्सफुली अटर्ड अ क्राय, लाऊडली क्राय, अतिशय जोरात किंचाळली. सी नो लॉंगर हॅड द नेकलेस अराउंड हर नेक. कारण तिच्या गळ्यातील तो मिसेस फॉरेस्टर जो हार होता, रत्नहार होता, डायमंड नेकलेस, तो आता तिच्या गळ्यातून गायब झालेला होता. सी नो लॉंगर हॅड द नेकलेस अराउंड हर नेक. तिच्या गळ्याभोवत्याचा जो डायमंड नेकलेस होता तो गायब झालेला होता, म्हणजे तिच्या गळ्यात तो नव्हता. आणि सो सी अटर्ड अ क्राय. प्रश्न विचारायचा आहे की व्हाय डिड मॅथेल्डा अटर अ क्राय. तर ती मोठ्याने का किंचाळली. मॅथेल्डा uttered a cry because she no longer had the necklace round her neck. तिच्या गळ्याभोवती आता हार नव्हता, गायब झालेला होता. What the matter? asked her husband. बघा, when Matilda forcefully uttered a cry and her cry the heard or the listen. The uttered cry of Mrs. Matilda. Certainly her husband came there. है की नाही. साहजिकच त्या ठिकाणी तिचा नवरा त्या आवाजामुळं तिच्याकडे आला आणि asked her तिला विचारलं. काय विचारलं. What is the matter? काय झालं. She turned towards him, panic stricken. I no longer have Madam Forester's necklace. तर ती त्याच्याकडे नवऱ्याकडे वळाली आणि कशी भेदरून, पॅनिक स्ट्रिकन, पॅनिक आणि पुढे काय म्हणलं, स्ट्रिकन, थोडक्यात भेदरून, घाबरून, गोंधळून जाऊन, कन्फ्यूज, आहे की नाही. तर ती पॅनिक होऊन तिला खूपच तिला वाईट वाटलेलं आहे की नाही. सो सी बिकेम व्हेरी पॅनिक. तिला खूप आता पॅनिक झालेली आहे, बेदरलेली आहे. आणि म्हणून ती तिच्याकडे वळून म्हणाली, आय हॅव नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टर्स नेकलेस. आता माझ्याकडे तो मिसेस श्रीमती फॉरेस्टर दिला जो रत्नहार होता, डायमंड नेकलेस होतो, तो आता माझ्याकडे नाहीये. तो माझ्या गळ्यातून काय झालाय, गायब झालेला आहे, असं मॅथेल्डा तिच्या नवऱ्याला सांगते. ही स्टूड अप डिस्ट्रॉट, that means confused, puzzled. Mr. Matilda was also confused. किंवा Mr. Matilda confused when he heard the loss of the diamond necklace of Mrs. Forrester. कारण मिसेस फॉरेस्टरचा जो काय रत्न डायमंड नेकलेस होता तो हरवला आहे हे जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा ही ऑल्सो स्टूड अप कन्फ्यूज ऑर डिस्ट्रॉट. तो सुद्धा बदलून जागीच खिळून उभा राहिला. म्हणजे थोडक्यात तो तिथंच उभा राहिला. हाव, व्हॉट, हाव, काय आणि कसा. दॅट्स इम्पॉसिबल. दॅट इम्पॉसिबल मीन्स दॅट इज अ
दॅट इज अ नॉट पॉसिबल. दॅट इज इम म्हणजेच काय नॉट नो. दॅट इज आणि दॅट्स इथं कॉमा आहे म्हणजेच काय दॅट इज आणि इम्पॉसिबल म्हणजेच काय इमच्या ऐवजी काय नॉट पॉसिबल. ठीक आहे ना नॉट पॉसिबल म्हणजे काय दॅट इज अ नॉट पॉसिबल ते शक्य नाही असं त्या ठिकाणी तो म्हणतो म्हणजे मिस्टर मेथडला. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी फर्स्ट पार्ट या ठिकाणी संपलेला आहे. ओव्हर द कंप्लीट फर्स्ट पार्ट किंवा ओव्हर द फर्स्ट पार्ट then we will learn the second part of the story. We'll see tomorrow. आपण काय करू tomorrow for the next period. आपण पुढच्या तासाला तो सेकंड पार्ट या नेकलेसचा आपण त्या ठिकाणी पाहूया. ओके ठीक आहे.